आघाडी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्याबद्दल खोट्या गुन्ह्यामध्ये केस दर्ज करण्याचा, खोटा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कुणाच्या होत्या, काय होत्या, या एक ऑडिओ क्लिप प्रवीण दरेकर यांनी दाखवली होती आणि त्यामुळे त्याच्यावर SITची नेमणूक केली. SIT स्थापन झालेली आहे. SIT चौकशी करते आहे. त्याच्यामध्ये अनेक अशा माहिती ज्या येत आहेत त्या गंभीर बाबी आहेत आणि त्या गंभीर बाबी ज्या आहेत त्यामधून माहिती जी मिळते आहे, तर मला वाटतं मी आता काही बोलणं योग्य होणार नाही. SITचा रिपोर्ट येईल, अहवाल येईल आणि त्यानंतर सविस्तर तुमच्यापर्यंत माहिती मिळेल. आणि त्याच्यामध्ये काही गंभीर बाबी, SIT चौकशीमध्ये काही गंभीर बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्याची माहिती मिळते आहे. परंतु जोपर्यंत पूर्ण सविस्तर अहवाल SITचा येईल आणि मग त्याच्यानंतर पुढची कारवाई होईल. ठाकरे गटातल्या काही मोठ्या नेत्यांचा याच्यामध्ये सहभाग होता नाही, मी आता त्यावर काही बोलू इच्छित नाही. परंतु SIT जी स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये काही गंभीर ऑब्झर्वेशन आणि गंभीर बाबी समोर येत आहे. विरोधी पक्ष नेता जेवढे त्याला नंबर्स लागतात, जेवढे आमदार लागतात, प्रत्येक पक्षाचे तेवढे आमदार नाहीत. या महाराष्ट्रातल्या जनतेने एवढं लँडस्लाईड मॅन्डेट महायुतीच्या कामाची पोचपावती देऊन दिलेला आहे. पण तरी सुद्धा विरोधी पक्षनेतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे. तो योग्य तो निर्णय ते घेतील. महाविकास आघाडीमध्ये नेते एकमेकांवर नाराज आहे. रोहित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पहिले महाविकास आघाडीने त्यांच्यामध्ये मला वाटतं मागणी कोण करतंय आणि त्यांच्यामध्ये पण एकमत मला वाटतं नाही आहे. ते पण एक दुसऱ्याच्या तंगड्या घालून रोहित पवार यांनी तर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी महाविकास आघाडी आता काय महाविकास बिघाडी आहे माहित नाही. महाराष्ट्र विरोधी आघाडी आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे. छोटे आरोपों के तहत महाविकास एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी इनके ऊपर प्लानिंग करके षड्यंत्र रचा गया था. महाविकास आघाड़ी के समय में तत्कालीन विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस जी